शुभ प्रभात. शुभ प्रभात. आपण चिल्लाळेश्वर का? काय? चिल्लाळेश्वर आपणच का? बल्लाळेश्वर. मग चिल्लाळेश्वर कोठे राहतात? कुठे नाही, कारण तशा नावाची व्यक्तीच अस्तित्वात नाही. अरे चा, मला तर हेच नाव सांगितले होते. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक चिल्लाळेश्वर बल्लाळ. बल्लाळेश्वर चिल्लाळ. आपण कोण? मी काका, हेच ते कुक. ओके. या घराचे काही महत्वाचे नियम आहेत ते पहिल्यांदा सांगतो. कळलं? स्वच्छता महत्वाची, आजागळपणा नको, सांड लवण नको, स्वयंपाकी बरोबर वाढपीचं काम करावं लागेल, टापटीप नको हवी, भांड्यावर उघड येता कामा नये, टेबल बेसिन कट्टे स्वच्छ नको हवे हवे, कुठलंही व्यसन नको, पान गुटखा बिडी सिगारेट तंबाखू मावा अफू गांजा चरस नको, स्वयंपाक कुठला केला हे ओळखण्याची स्पर्धा नको, स्वयंपाक हा अनमान धक्क्यांनी करायचा नाही, माणसं बघून बेतास बेत स्वयंपाक करायचा. 4 सेकंदात आलो. कशा आहात? बरी आहे मी. काटा पायापाशी ठेवायचा तुमच्या? माझ्या नाही. उभा राहा. 62 किलो वजन, उत्तम वजन, आदर्श वजन. दर महिन्याला पगाराच्या आदल्या दिवशी वजन केलं जाईल. घरातलं तूप दूध दही चोरून खाऊन उगाच फुगायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातल्या व्यक्तींची स्वच्छ सुंदर आखीव रेखीव बोलायचं. कळलं? यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आणि भाषेत तर बिलकुल नाही. व्हेरी गुड, यू कॅन जॉइन अस. आज काय करणार स्वयंपाकाला? शुद्ध भाषेत सांग. आपण म्हणाल ते आज संक्रांत म्हणजे मकर संक्रमण. सनातन कालापासून सांप्रत कालापर्यंत चालत आलेला संकेत असा आहे की या दिवशी गुळ पोळी करतात. अर्थात आपली अनुज्ञा असेल तरच यजमान. बर, स्वयं पाकिस्तान कोठे आहे? काय? स्वयं पाकिस्तान म्हणजे काय? आंग्ल भाषेत याला किछान असे म्हणतात. त्या तिकडे आहे. अरे वा, अति उत्तम. आता जलोदकाने त्वचाक्षालन करून रंध्रात टवटवी साठवून घेतो. काय म्हणजे अन्नोदक निर्मितीच्या प्रक्रियेत नैसर्गिक दृष्ट्याच एक प्रकारची गतिमानता येईल यजमान. हे सगळं मिळून म्हणजे काय? म्हणजे फ्रेश होतो, म्हणजे चटकन स्वयंपाक होईल. 1 मिनिट, आपलं नाव कळेल का? विचारल्यावर कळेल. सांगता का? सखाराम स्वयंपाकी. स्वयंपाकी आडनाव आहे. उदाहरणार्थ चिल्लाळ तस. पण स्वयंपाकी म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण? गोरा कुंभार असू शकतो, काळा ब्राह्मण असू शकत नाही. कोकणस्थ ब्राह्मण आहे. गोत्र सांगू यजमान? राजे आपण या. येतो.